तर फ्रेंड, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि 4 वाजताचा कार्यक्रम आहे आत्रे हॉलला आणि मी चाललेले आहे आत्रे हॉलला. तर निघाले तर काय बघते, खूप वादळ आलेलं होतं, पण तयारी केलेली होती. मग जायचं तर होतंच मला आणि महिलांसाठी कार्यक्रम होतं तर मला जायचंच होतं. खाली येऊन पाहते तर काय तर खूप वारं होतं. तसंच मी मन धिट्ट करून निघाले की म्हटलं चल बघू काय होतंय ते, निघायचं तर आहेच आपल्याला. निघता निघता 1-2 व्हिडिओ काढून घेतले आणि मग निघाले, कारण तयारी केल्यावरती व्हिडिओ काढला तर बनता येईल बस. आता निघलेले आहे मी कल्याण साईडला. त्यासाठी आलेली आहे मी स्टेशनला. स्टेशनला येऊन पाहते तर गाडी काय आली नव्हती, थोडासा पाऊस येत होता आणि फायनली माझी ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये बसले आणि निघाले. पाहते तर काही कल्याणला चांगलाच पाऊस झालेला होता आणि मी कल्याण स्टेशनवर पोचले. त्याच्यानंतर शेअरिंग रिक्षा करून मी आत्रेला जाणार होते. तुम्ही पाहू शकताय किती पाऊस झाला आहे ते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते. आणि फायनली मी पोचले आहे आत्रे हॉलला आणि तुम्ही पाहू शकताय तिकीट चेक झालेलं आहे माझं आणि मी चाललेले आहे आता वरती. मुलांच्या स्कूलचे कार्यक्रम देखील इथेच होत असतात आणि भरपूर असे कार्यक्रम होतात इथे. मी खूप वेळेस अटेंड केलेत आणि मी जाण्या अगोदर 1 घंटा अगोदरच कार्यक्रम चालू झालेला होता. मी खूप काही मिस केलं, पण इट्स ओके. जे पाहिलं ते खूप छान होतं आणि नंतर मी खूप एन्जॉय देखील केला हा कार्यक्रम. थोड्याच वेळात मध्यंतर झाला आणि त्याच्यानंतर कार्यक्रम पुन्हा चालू झाला. खूप छान छान असे परफॉर्मन्स मी इथे पाहिले. खूप सुंदर अशा लावणीकार सादर करत होत्या. मला असं वाटत होतं की वरती स्टेजवर जाऊन लावणी करावी, की नंतर त्याच्यातला एक कलाकारच खाली आणा त्याच्यासोबत. मी खूप असा एन्जॉय केला. तुम्ही पाहू शकताय सर्व बायका किती उत्साहित आहेत ते. मी देखील खूप एन्जॉय केला. लावणी कलाकारासोबत थोडीशी लावणी देखील केली मी आणि नंतर छान छान असे परफॉर्मन्स आम्ही एन्जॉय करून मस्त स्टेजच्या खाली सर्वच जणी नाचत होत्या आणि छान वाटत होतं की महिलांसाठी लोकमत सखीने आयोजित केलेला हा कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडला आहे. ते हे वाद्यकार जे आहेत त्यांनी देखील खूप सुंदर असं वाद्यकाम केलं आणि जे सिंगर आले होते त्यांनी देखील खूप सुंदर सिंगिंग केलं होतं. म्हणजे असं माहोल एवढा सुंदर होता की असं वाटत होतं कार्यक्रम संपूच नाही, पण फायनली कार्यक्रम संपला आणि आम्ही निघालो आता घरी. पुढे काय झालं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. बाय.